नमस्कार सर्वांना. माइंड विटॅमिन या यूट्यूब चॅनलमध्ये मी संजय स्वामी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या परीक्षेसाठी एकूण प्रश्नांची संख्या 100 असणार आहे आणि गुणसुद्धा 100 असणार आहेत. तर याच परीक्षेच्या पॅटर्नमध्ये एक 30 मार्कासाठी एक पोर्शन आहे, ते म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. तर आजच्या आपल्या या सेशनमध्ये आपण बालमानसशास्त्र या अभ्यास घटकाविषयी थोडीशी चर्चा करणार आहोत. नेमकं बालमानसशास्त्राचा कोणता सिलेबस या परीक्षेसाठी असेल, त्याची आपली स्ट्रॅटर्जी काय असणार आहे आणि प्रश्नांचं स्वरूपसुद्धा कसं असणार आहे, कुठले रेफरन्स बुक वापरावेत, या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. बालमानसशास्त्राविषयी माहिती बघत असताना सर्वप्रथम मानसशास्त्राविषयी आपल्याला माहिती बघावी लागेल. तसं जर खूप डिटेलमध्ये किंवा डीपमध्ये जर गेलं तर ॲरिस्टॉटलपासून ते सिग्मंड फ्राईडपर्यंतचा इतिहास आपल्याला मानसशास्त्रामध्ये आढळून येतो. ॲरिस्टॉटलनं एक तर्कशास्त्र म्हणून मानसशास्त्राकडे बघितलेलं होतं. त्यानंतरच्या कालावधीमध्ये विल्यम वुंट नावाच्या मानसशास्त्रज्ञाने जर्मनीमध्ये लाइप्झिग विद्यापीठामध्ये पहिल्यांदा प्रायोगिक पद्धतीचा अवलंब केला. त्यामुळे विल्यम वुंटला आपण प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक म्हणतो. पुढच्या काळामध्ये जसजसं संशोधन होत गेलं त्या पद्धतीमध्ये सिग्मंड फ्राईड नावाच्या मानसशास्त्रज्ञाने मानवी मनाच्या बोधावस्था आणि अबोधावस्था अशा दोन अवस्थेवर भरपूर संशोधन केलं. नेमकं आता सध्याला जो आपल्याला अभ्यास घटक बघायचा आहे तो म्हणजे बालमानसशास्त्र. मित्रांनो, मानसशास्त्राचा विस्तार ज्या ज्या पद्धतीनं होत गेला, एकदम खोलामध्ये गेल्यानंतर मानसशास्त्राच्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा आहेत. त्याच्यामध्ये समजा एक गुन्हेगारांचं मानसशास्त्र आहे, शैक्षणिक मानसशास्त्र आहे, त्याच्यानंतर क्लिनिकल सायकोलॉजी म्हणजे चिकित्सा मानसशास्त्र आहे. त्याच पद्धतीने एज्युकेशनल सायकोलॉजी म्हणजे काय, शैक्षणिक मानसशास्त्र ही 18व्या-19व्या शतकामध्ये उदयास आलेली नवीन शाखा. तर या शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये ज्या काही शिक्षण पद्धती असतील त्याच्यामधलं संशोधन, त्याच्या उपाययोजना या संदर्भात संशोधन केलं. आणि त्याच शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये चाइल्ड सायकोलॉजी म्हणजे बाल मानसशास्त्राच्या संदर्भात विपुल लिखाण केलेलं आहे, भरपूर मोठ्या प्रमाणात संशोधन केलेलं आहे. तर आपल्या या परीक्षेसाठी नेमकं कुठल्या प्रकारचं बालमानसशास्त्र आपल्याला या परीक्षेच्या अनुषंगानं असेल ते आपण बघूया. सर्वप्रथम आपल्याला जे काही प्रश्नसंख्या आहे ती बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या दोन टॉपिकसाठी मिळून एकूण प्रश्नांची संख्या 30 आहे. त्याच्यामध्ये मग बालमानसशास्त्रासाठी जवळपास मागच्या 2-3 प्रश्नपत्रिकेचा जर आपण आलेख बघितला किंवा एक क्लासिफिकेशन जर केलं तर जवळपास 13 ते 14 काही वेळेस 15 प्रश्नसुद्धा तुम्हाला TETच्या परीक्षेमध्ये बालमानसशास्त्र या अभ्यास घटकासाठी आहेत. आता फक्त TETच नाही, जर ती सेंट्रल गव्हर्नमेंटची जी CTET नावाची परीक्षा असते, त्यानंतर महाराष्ट्र सरकार माध्यमिक शिक्षकांसाठी टेट नावाची जी परीक्षा घेत आहे त्या टेट परीक्षेमध्ये, त्याच्यानंतर ह्या TET परीक्षेमध्ये, अशा तिन्ही परीक्षेमध्ये बालमानसशास्त्राचा अभ्यासक्रम हा हमखास आहे. त्याच्यावर तुम्हाला नेहमीच प्रश्न विचारलेले आहेत. तर नेमका आता बालमानसशास्त्राचा कुठला अभ्यासक्रम आपल्याला या परीक्षेच्या अनुषंगानं आहे त्याबद्दल आपण बोलू. सर्वात प्रथम काही गोष्टी लक्षात ठेवायचा की जास्त डीपमध्ये न जाता आपल्याला एक परीक्षेला फोकस कसं करता येईल, TETच्या परीक्षेला कसं फोकस करता येईल, या संदर्भामध्ये आपल्याला काही मोजके चॅप्टर निवडता येतील का ह्याच्या संदर्भात एक थोडासा विचार करू. तर नेमकं मानसशास्त्र जे आहे म्हणण्यापेक्षा बालमानसशास्त्र जे आहे त्या बालमानसशास्त्रामध्ये सर्वात पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे बालकाच्या वाढीच्या विकासावस्था, म्हणजे जन्मपूर्व अवस्था ते पौगंडावस्था ह्याच्या दरम्यान जेवढ्या काही विकासावस्था आहेत त्या सर्व विकासावस्थेचा अभ्यास आपल्याला या पहिल्या प्रकरणामध्ये असतो. आणि साधारणतः मागच्या जर 2-3 वर्षाच्या जर प्रश्नपत्रिका बघितल्या तर हा एक चॅप्टर अतिशय महत्त्वपूर्ण राहिलेला आहे. त्याच्यामध्ये किशोरावस्था असेल, पौगंडावस्था असेल, जन्मपूर्व अवस्था असेल, त्याच्यानंतर उत्तर बाल्यावस्था असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक शारीरिक अवस्था आणि त्याच्यामध्ये बालकाचा होत गेलेला विकास या संदर्भामध्ये बऱ्याच वेळेस या परीक्षेमध्ये प्रश्न पडलेले आहेत. साधारणतः एक बरेचसे प्रश्न आहेत की किशोरवयीन वाढीचा जो कालावधी आहे तो वाढीचा कालावधी कोणता असतो, किंवा एखाद दिवस वादळी अवस्था म्हणून कोणत्या अवस्थेला ओळखली जाते, किंवा बालकाचे जे काही कारक कौशल्य आहेत तर त्या कौशल्यावर आधारित प्रश्न या तुम्हाला भागामध्ये विचारले जातात. त्यामुळं सर्वात पहिल्यांदा बालकाच्या विकासावस्था हा एक महत्त्वपूर्ण चॅप्टर, त्याचा थोडासा डीपमध्ये अभ्यास करा. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मानसशास्त्रामध्ये म्हणण्यापेक्षा बालमानसशास्त्रामध्ये जे काही विचारवंत होते सुरुवातीपासून, समजा प्लेटो आहे, जॉन लॉक आहे, त्यानंतर रुसो आहे, पेस्टॉलॉजी आहे, फ्रेडरिक प्रोबेल आहे, जॉन डुई आहे,
आणि मारिया मॉन्टेसरी आहे. अशा प्रकारचे जे विचारवंत आहेत ज्यांनी बालमानसशास्त्रामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे, त्यांच्यावर सुद्धा काही प्रश्न या परीक्षेमध्ये पडतात. तुम्ही प्रश्नपत्रिका काढून बघा. सर्वात महत्त्वाचा तिसरा टॉपिक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, मोजकेच चॅप्टर करायचे आणि त्याच्यामधूनच आपल्याला स्कोअर कसा काढता येईल हे आपल्याला फोकस करावं लागेल. एक पहिला चॅप्टर आहे मी तुम्हाला सांगितलेला तो म्हणजे बालकाच्या वाढीच्या विकासावस्था. मग त्याच्यामध्ये शैशवावस्था, पूर्व बाल्यावस्था, उत्तर बाल्यावस्था, किशोरावस्था आणि कुमारावस्था या सर्व अवस्थांचा व्यवस्थित डीपमध्ये अभ्यास करा. दुसरं जे बालमानसशास्त्रामध्ये ज्यांनी योगदान दिलेलं आहे आत्ता सांगितल्याप्रमाणे त्यांच्याबद्दल काही माहिती पुस्तकामध्ये असते, D.Edच्या B.Edच्या मानसशास्त्राच्या पुस्तकामध्ये असते. त्याला थोडंसं अधोरेखित करून शॉर्ट नोट्स काढण्याचा प्रयत्न करा. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे सर्वात महत्त्वाचा, बालमानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती कोणत्या. तर बालमानसशास्त्राच्या अभ्यास पद्धतीवर हमखास जवळपास 2 ते 3 प्रश्न तुम्हाला या TETच्या परीक्षेमध्ये, टेटच्या परीक्षेमध्ये आणि CTETच्या परीक्षेमध्ये दिसतात. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की बालमानसशास्त्राच्या पद्धतीचं जे वर्गीकरण आहे ते 2 प्रकारामध्ये केलं जातं. एक म्हणजे शास्त्रीय अभ्यास पद्धती आणि अशास्त्रीय अभ्यास पद्धती. आता शास्त्रीय अभ्यास पद्धती कोणत्या, अशास्त्रीय अभ्यास पद्धती कोणत्या, असंही एखाद्या वेळेस MCQ परीक्षेमध्ये पडलेलं आहे. पण या अभ्यास पद्धतीचा खोलामध्ये जाऊन अभ्यास करणं म्हणजे तुमचा या बालमानसशास्त्राचा जवळपास 50% अभ्यासक्रम पूर्ण करणं होय. मग आता शास्त्रीय अभ्यास पद्धती कोणत्या, तर त्याच्यामध्ये प्रायोगिक पद्धती आहे, निरीक्षण पद्धती आहे, सर्वेक्षण पद्धती आहे, जीवनवृत्तांत पद्धती आहे, वैकसिक पद्धती आहे, तुलनात्मक अभ्यास पद्धती आहे, मनोविश्लेषण पद्धत आहे. तर या सगळे जे पद्धती आहेत ते आपण शास्त्रीय अभ्यास पद्धती म्हणून ओळखतो. नुसतं ह्या पद्धतीच्या व्याख्या बघणं किंवा या पद्धतीबद्दल खूप काही थेरॉटिकल वाचून काढणं इतकंच महत्त्वपूर्ण नाही. तर या परीक्षेवर प्रश्न कसे पडलेले आहेत, अप्लाइड क्वेश्चन पडलेले आहेत. तर ते उपयोजन म्हणजे व्याख्या वाचणं किंवा समजून घेणं आणि त्याच्यानंतर मग त्यावेळेस काय त्याचं उपयोजन करणं हे महत्त्वाचं आहे. एक उदाहरण जर सांगायचं असेल तर पंडित नेहरूजींच्या जीवन पद्धतीचा किंवा पंडित नेहरूजींचा अभ्यास आपल्याला कोणत्या अभ्यास पद्धतीमध्ये करता येईल असा जर एखादी वेळ जर प्रश्न पडला असेल तर साहजिकच त्याचं उत्तर आपल्याला जीवन वृत्तांत पद्धती द्यावी लागेल. किंवा एखादी वेळेस व्यक्तिभिन्नता असलेल्या मुलांचा अभ्यास आपल्याला कोणत्या पद्धतीने करावा लागेल तर त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला तुलनात्मक पद्धतीने करावं लागेल. अशा प्रकारचे काही प्रश्न आहेत. तर ते प्रश्न जे आहेत ह्या शास्त्रीय अभ्यास पद्धतीवर पडतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की फक्त व्याख्या वाचून नाही तर व्याख्या आपल्याला समजून घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतर त्याचं उपयोजन कसं करता येईल हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर बालमानसशास्त्राच्या अभ्यास पद्धतीचा दुसरा गट आहे तो म्हणजे कोणता, अशास्त्रीय अभ्यास पद्धती. मग आता त्याच्यामध्ये ट्रॅडिशनल समजा पर्यंक पद्धती आहे, दंतकथा पद्धती आहे, आत्मनिरीक्षण पद्धती आहे. तर ह्या जे 3 पद्धती आहेत ते कशा येतात, अशास्त्रीय पद्धती आहे. म्हणजे ह्याच्यामधून निघणारे जे निष्कर्ष आहेत हे निष्कर्ष हे सार्वत्रिक स्वरूपाचे नसतात, त्यामुळे त्यांना काय म्हटलेलं आहे, अशास्त्रीय. आता एखाद्या वेळेस TETच्या परीक्षेमध्ये, CTETच्या परीक्षेमध्ये प्रश्न पडलेले आहेत की परिकथा ह्या कोणत्या प्रकारच्या शास्त्रीय पद्धतीमध्ये येतात, तर साहजिकच त्या दंतकथा पद्धतीमध्ये येतात. किंवा एखाद्या वेळेस खालीलपैकी कोणता पर्याय हा अशास्त्रीय पद्धती म्हणून ओळखला जाईल, तर त्या अशा प्रकारचे सुद्धा ऑड मॅन आउट पद्धतीनं तुम्हाला काही प्रश्न या परीक्षेमध्ये पडलेले आहेत. तर हा एक चॅप्टर झाला, डिटेलमध्ये करा. त्याच्यानंतर एक चौथा महत्त्वाचा चॅप्टर आहे तो म्हणजे एक अध्ययनाची संकल्पना आणि त्याच्यामधल्या सिद्धांत किंवा त्याच्यामधले जे काही उपपत्त्या आहेत ह्याच्यावर फोकस करणं खूप गरजेचं आहे. आता नेमकं बालमानसशास्त्र म्हटलं की त्याच्यामध्ये 2 प्रक्रिया आल्या, एक अध्ययन आणि दुसरं काय, अध्यापन पद्धती. बालमानसशास्त्रामध्ये अध्ययन पद्धतीवर जास्त फोकस केलेला असते, अध्यापन पद्धती ह्या नंतरचा विषय आहे. तर अध्ययनाची संकल्पना काय आहे, अध्ययनाची क्रिया कशी चालते ह्याच्या संदर्भात ज्या गोष्टी आहेत, जो काही डिटेल्स आहेत तो आपण अभ्यास केल्यानंतर परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न ते म्हणजे अध्ययनाची संकल्पना म्हणण्यापेक्षा अध्ययनाचे जे काही उपपत्तीज असतील किंवा सिद्धांत, थेरीज म्हणतो आपण त्याला, ह्या थेरीज थोडंसं डिटेलमध्ये करून घ्या. कारण ह्या थेरीजमध्ये तुम्ही फक्त वाचणं अपेक्षित नाही तर त्याचं ॲप्लिकेशन करणं किंवा त्याचं उपयोजन करणं खूप गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळेस आपल्याला
काही प्रश्न आपल्याला TETच्या परीक्षेमध्ये, टेटच्या परीक्षेमध्ये असतात की विद्यार्थी सरावाने शिकतो हे कोणत्या उपपत्तीचं प्रयोजन आहे. तर साहजिकच आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न प्रमाद उपपत्ती सांगावी लागेल, कारण प्रयत्न प्रमाद उपपत्तीमधूनच तयारीचा नियम असेल, सज्जतेचा नियम असेल, परिणामाचा नियम असेल, सरावाचा नियम असेल, हे सगळे कशातून भेटलेले आहेत आपल्याला? प्रयत्न प्रमाद उपपत्तीमधून. त्यामुळे मित्रांनो, अध्ययन प्रक्रियेचा अभ्यास करत असताना किंवा बालमानसशास्त्राचा अभ्यास करत असताना सर्वात मोठा जो फॅक्टर आहे तो म्हणजे या उपपत्तींचा डिटेलमध्ये अभ्यास करणं. त्याच्यामध्ये कोणकोणत्या उपपत्त्या प्रामुख्याने अध्ययनाच्या, तर त्याच्यामध्ये प्रयत्न प्रमाद उपपत्ती आहे एडवर्ड थॉर्नडाईकची, त्यानंतर पॅवलॉवची अभिजात अभिसंधान उपपत्ती आहे, BF स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती आहे, त्यानंतर जेरोम ब्रुनरची ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती आहे, त्यानंतर डेव्हिड आसुवेलची अर्थपूर्ण शाब्दिक अनुदेशन आहे ज्याच्यामध्ये शब्द ग्रुपमध्ये दिले जातात, त्यानंतर मग कोणता बोध होतो बालकाला ह्याच्या संदर्भात, त्यानंतर अल्बर्ट बांदुराची सामाजिक अध्ययन उपपत्ती आहे, म्हणजे बालकाचा विकास जो होतो तो सामाजिक अवस्थेमध्ये जास्त होतो, अशा प्रकारची ही एक अल्बर्ट बांदुराची उपपत्ती आहे. त्यानंतर बेंजामिन ब्लूम नावाचा जो मानसशास्त्रज्ञ होता त्यांनी प्रभुत्व अध्ययन उपपत्ती काढलेली, त्याच्याबद्दलचा अभ्यास असेल, किंवा मग एखाद्या वेळेस कर्ट लेविनची क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती असेल. त्यानंतर आणखी अशा भरपूर काही उपपत्त्या आहेत. टॉलमनची संकेत अध्ययन उपपत्ती आहे. या जे काही उपपत्त्या सांगितलेल्या आहेत ह्या पूर्ण उपपत्तीचा थोडक्यामध्ये अभ्यास म्हणण्यापेक्षा डीपमध्ये अभ्यास जाऊन आपल्याला या परीक्षेमध्ये बालमानसशास्त्राचे प्रश्न चांगल्या पद्धतीने आपण सोडू शकतो याची मला खात्री आहे. आणि एक शेवटचा जो महत्त्वाचा भाग आहे बालमानसशास्त्रामध्ये तो म्हणजे अध्ययन संक्रमण हा जो भाग आहे, एक चॅप्टर आहे बालमानसशास्त्रामधला अध्ययन संक्रमण, ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणतो आपण त्याला. तुम्ही टेटचे प्रश्नपत्रिका काढून बघा, CTETची काढून बघा, किंवा मागच्या झालेल्या TETच्या प्रश्नपत्रिका काढून बघा. ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणजे अध्ययन संक्रमण या चॅप्टरवर तुम्हाला हमखास प्रश्न पडलेले आहेत, पण प्रश्न पडण्याची पद्धत ही अप्लाइड पद्धत आहे. आता नेमकं अध्ययन संक्रमण म्हणजे काय सर्वांना माहिती असेल की एखाद्या विषयाच्या किंवा एखाद्या विषयाचा किंवा एखाद्या पाठ्यघटकाचा अभ्यास करत असताना त्याचा आधार किंवा त्याचा सारांशाची मदत घेऊन आपल्याला पुढच्या अध्ययनामध्ये, पुढच्या अभ्यासामध्ये या मागच्या टॉपिकचा आपल्याला थोडक्यामध्ये वापर होणे किंवा आपल्याला काय करणे, त्याला थोडक्यामध्ये काय म्हणू शकतो आपण, त्याला वापर होणे किंवा उपयोग होणे, तर त्याला आपण थोडक्यात अध्ययन संक्रमण म्हणतो. समजा एक उदाहरण घ्या की भूमितीमधलं वर्तुळ काढण्याचं कौशल्य आहे, तर आपण ज्यावेळेस चित्रकलेच्या तासामध्ये आपल्याला भूमितीमधलं वर्तुळ काढण्याचं कौशल्य चित्रकलेच्या तासामध्ये कामाला येते, त्याला आपण काय म्हणतो, अध्ययन संक्रमण, विशेषतः धन अध्ययन संक्रमण म्हणतो. तर ही एक पद्धत आहे. अध्ययन संक्रमणाचे जे काही प्रकार असतील, समजा शून्य अध्ययन संक्रमण आहे, धन अध्ययन संक्रमण आहे, ऋण अध्ययन संक्रमण आहे. हा जो चॅप्टर आहे अध्ययन संक्रमण, तो टॉपिक तुम्ही अतिशय कंप्लीट करा. आणि विशेषतः या सर्व टॉपिकच्या बाबतीमध्ये मी सुरुवातीपासून एकच सांगतो की फक्त वाचन आवश्यक नाही, हे सर्व वाचल्यानंतर त्याच्यावर थोडंसं मनन चिंतन करणं गरजेचं आहे. आणि स्वतः तुम्ही प्रश्नाची निर्मिती करत राहा. कसं स्वतः निर्मिती करत राहा, ह्याच्यामधून प्रश्न आपल्याला कसा पडू शकतो, मागच्या TETच्या प्रश्नपत्रिकेच्या, CTETच्या प्रश्नपत्रिकेचा थोडासा आधार घ्या आणि संकल्पना स्पष्ट करण्यावर भर द्या, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये या विषयावरचे प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडू शकता. आता ऋण अध्ययन संक्रमण आहे. एखाद्या दिवस इंग्रजी विषयामध्ये मिळवलेलं ज्ञान किंवा इंग्रजी विषयामध्ये शिकलेलं व्याकरण मराठी विषयातलं व्याकरण शिकत असताना अडथळा निर्माण करते, हे कोणत्या प्रकारचे अध्ययन संक्रमण आहे, असे प्रश्न पडलेले आहेत, तर ते ऋण अध्ययन संक्रमण आहे. किंवा भूगोलामध्ये शिकलेलं ज्ञान ही इतिहासामधलं ज्ञान शिकत असताना किंवा धडा शिकत असताना कुठल्याच कामी येत नाही, त्याला काय म्हणायचं, शून्य अध्ययन संक्रमण, म्हणजे त्याचा परिणाम हा न्यूट्रल असतो. अशा प्रकारचे अप्लाइड क्वेश्चन्स जे आहेत त्याची प्रॅक्टिस करा. तर त्या पद्धतीने जर केलं तुम्ही तर तुम्हाला या परीक्षेमध्ये, या टॉपिकमध्ये म्हणण्यापेक्षा बालमानसशास्त्राच्या एरियामध्ये खूप चांगले मार्क तुम्ही मिळवू शकता. आणि यानंतर एक काही बेसिक कन्सेप्ट आहेत, त्याच्यामध्ये समजा जे काही बालकाच्या मानसिक प्रक्रिया आहेत, संकल्पना आहेत, त्या संकल्पना थोडक्यामध्ये वाचून घ्या. विशेषतः समजा प्रेरणा असेल, स्मरण असेल, स्मृती आहे, समायोजन आहे, धारणा आहे, विस्मरण आहे, त्यानंतर अवधान म्हणजे काय, अभिरुची म्हणजे काय, ह्या जे बालमानसशास्त्रामधल्या ज्या काही संकल्पना आहेत ह्याच्याबद्दल थोडंसं वाचून घ्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
एक बालमानसशास्त्रामधला एक चॅप्टर आहे, तो म्हणजे बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स. बुद्धिमत्ता चॅप्टरवर तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये 1 किंवा 2 प्रश्न तुम्हाला पडतातच पडतात. जसं अध्ययन संक्रमणावर ठरलेले प्रश्न आहेत, एडवर्ड थॉर्नडाईकच्या प्रयत्न प्रमाद पद्धतीवर ठरलेले प्रश्न आहेत, तसं बुद्धिमत्ता चॅप्टरवर सुद्धा मागच्या 2-3 वर्षामध्ये TETच्या परीक्षेला किंवा CTETच्या किंवा टेटच्या परीक्षेला नेहमीच प्रश्न पडलेले आहेत. तर बुद्धिमत्तेमध्ये विशेषतः एक गोष्ट लक्षात ठेवा की बुद्ध्यांक जी संकल्पना आहे, IQ इंटेलिजंट कोशंट, आणि त्याच्यानंतर मानसिक वय मेंटल एज, ठीक आहे, आणि क्रोनॉलॉजिकल एज, ह्या जे 3 संकल्पना आहेत, ह्या 3 संकल्पना चांगल्या समजून घ्या. कधीकधी एखाद्या वेळेस एखाद्या विद्यार्थ्याचं मानसिक वय किती असेल किंवा एखादं गणिती रूपामध्ये तुम्हाला मानसिक वय काढण्यासाठी सांगितलेलं असते, कधीकधी बुद्ध्यांक काढण्यासाठी सांगितलं जाते. तर असे सुद्धा प्रश्न तुम्हाला या चॅप्टरवर पडलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बुद्ध्यांकानुसार जे मुलांचं वर्गीकरण असते, समजा कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी किंवा मंद बुद्धीचे विद्यार्थी, सामान्य बुद्धीचे विद्यार्थी, त्यानंतर असामान्य बुद्धीचे विद्यार्थी, अशा प्रकारचे जे वर्गीकरण आहे साधारणतः 120 पर्यंत, 120 बुद्ध्यांकापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त बुद्ध्यांकापर्यंत जे वर्गीकरण केलेलं आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला हमखास एक प्रश्न पडत असतो. बऱ्याच वेळेस कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक किती असतो, अल्पबुद्धी विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक किती असतो, या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या चॅप्टरवर पडतात. आणि बुद्धिमत्तेच्या सुद्धा काही उपपत्ती आहेत. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत आहे, बहुघटक सिद्धांत आहे, ठीक आहे. तर या भागावर सुद्धा तुम्हाला बरेच प्रश्न पडलेले आहेत. एकच गोष्ट मी सांगू इच्छितो, एक 4 ते 5 चॅप्टर आहेत ज्याच्यामधून तुम्हाला चांगला स्कोर मिळू शकतो. पहिला चॅप्टर म्हणजे बालकाच्या वाढीच्या विकास अवस्था, प्रत्येक अवस्था, त्याचं वैशिष्ट्य आणि त्याच्यामधले कारक कौशल्य कोणते आहेत, ती गोष्ट लक्षात ठेवा. दुसरा जो महत्त्वाचा चॅप्टर आहे तो म्हणजे बालमानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती. त्याच्यामध्ये शास्त्रीय आणि अशास्त्रीय डिटेलमध्ये वाचून काढा आणि प्रश्न स्वतः तयार करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला त्याचं ॲप्लिकेशन करता येईल. तिसरा जो चॅप्टर आहे तो म्हणजे अध्ययन प्रक्रिया आणि अध्ययन प्रक्रियेच्या उपपत्त्या किंवा सिद्धांत. वाचून काढा, त्याचं ॲप्लिकेशन करून बघा, त्यानंतर तुम्हाला कळेल. आता आणि सर्वात महत्त्वाचा जो चॅप्टर मी सांगितले, एक म्हणजे अध्ययन संक्रमण आहे आणि बुद्धिमत्ता आहे. मित्रांनो, या 5 चॅप्टरभोवती तुमचे बालमानसशास्त्राचे 15 प्रश्न फिरत असतात. प्रश्नपत्रिका काढून बघा, त्याचं ॲनालिसिस करा, तुम्हाला एक चांगली आयडिया तुम्हाला या 5 चॅप्टरमधून मिळेल. तसं बाकीचं आहे ते पण त्याच्यावर ओव्हरलुक करा, पण या 5 चॅप्टरला जास्त फोकस करा. सध्याच्या परिस्थितीमध्ये TETची जाहिरात आलेली आहे. जवळपास 20 ऑक्टोबरला तुमची परीक्षा होईल असा एक संकेत आहे. त्या पद्धतीनं तयारी करा. तुमच्या सर्व तयारी करत असताना बऱ्याच आपल्या आजूबाजूला काही निगेटिव्ह गोष्टी घडत असतात. बऱ्याच वेळेस काही विद्यार्थी बोलतात की TETच्या परीक्षेचं काय खरं आहे, मागचेच मुलं घेतले नाहीत, हे कधी घेणार, अशा प्रकारची ज्या काही नकारात्मक स्वरूपाच्या चर्चा होतात, त्या चर्चांपासून थोडंसं दूर जा. अभ्यास करण्याशिवाय गत्यंतर नाही. मागच्या काळामध्ये D.Ed झालेले बरेच विद्यार्थी आहेत, B.Ed झालेले बरेच विद्यार्थी आहेत. काही मुलं हे MPSCच्या परीक्षा पास होऊन STI PSIमध्ये सुद्धा यश मिळवलेले आहेत. काही मुलं पोलीस भरतीमध्ये सुद्धा लागलेले आहेत, काही सरळ सेवा भरतीमध्ये लागलेले आहेत. त्यामुळं स्पर्धेची तीव्रता ही थोडीफार कमी आहे. आणि इकडं तुम्हाला जर PSI व्हायचं म्हटलं, STI व्हायचं म्हटलं तर तुम्हाला पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि ऑल ओव्हर महाराष्ट्राचं कॉम्पिटिशन, असं म्हणजे अशी एक पद्धत आहे. उलट तुम्हाला TET परीक्षा जर तुम्ही क्वालिफाय केलं तर तिथं D.Ed आणि B.Ed हेच एक टेक्निकल क्वालिफिकेशन आहे. सर्व विद्यार्थी तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये असणार नाहीत. त्यामुळे चांगला अभ्यास करा. आणि या व्यतिरिक्त बालमानसशास्त्र या भागावर आपल्या काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचं योग्य वेळेमध्ये खूप चांगलं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेमकी आता मार्केटमध्ये भरपूर काही पुस्तकं आलेली आहेत, तर ह्याच्यामधले कोणते पुस्तकं या शैक्षणिक मानसशास्त्र किंवा बालमानसशास्त्रासाठी वापरावेत, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. एक अनुभव म्हणून सांगतो की ह.ना. जगताप नावाचे एक लेखक आहेत, तर ते ह.ना. जगतापचं एक संपादित केलेलं एक पुस्तक आहे, ते तुम्ही वापरू शकता. किंवा स्वतंत्र आवृत्ती वापरा. किंवा B.Edला असताना करंदीकर नावाचे एक लेखक होते, तर त्या लेखकाचं सुद्धा तुम्ही पुस्तक वापरू शकता. आणि अलीकडं केसागर पब्लिकेशनचे सुद्धा स्वतंत्र बालमानसशास्त्रावर पुस्तकं अवेलेबल झालेले आहेत. हे 3च पुस्तकं रेफर करा. दुसरे पुस्तकं तुम्ही नाही वाचले तरी चालेल.
लक्षात ठेवा, ह.ना. जगतापचं एक पुस्तक वापरा, करंदीकरचं एक पुस्तक वापरा आणि के. सागरचं बालमानसशास्त्राचं एक पुस्तक वापरा. या 3 पुस्तकाच्या बाहेर काही वेगळं असेल असं मला तर वाटत नाही. कमी पुस्तकं वाचा, जास्तीत जास्त कंटेंट तयार करून घ्या आणि थोडंसं डीप स्टडी करा. मानसशास्त्र, बालमानसशास्त्र हा विषय खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला अभिरुची जर तयार झाली तर तुम्ही या परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीनं मार्क स्कोअर करू शकता आणि साधारणतः कंटिन्यू 10 ते 12 दिवस या विषयासाठी तुम्ही देऊन बघा, तुम्हाला नक्कीच चांगला स्कोअर मिळेल. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.